संकष्टी अंगारकी चतुर्थी महात्म्य. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंचवदना, सावी तव सुताच्या आनना, पाहताच पूर्वी मनकामना, भववंदना तोडीतसे, अंगी चर्चित सिंदूर, चोका कृपेचा सागर, भक्तजनांचे माहेर, जो का साचार दिनबंधू, मूषक वाहनी बैसून, हस्ती त्रिशूळादी धारण, करीत विघ्नांचे छेदन, चरणी वंदन तयाच्या, जो का सद्गुरु चैतन्य घन, देऊनी ज्ञानाचे दर्पण, प्रकाश विले आत्मज्ञान, केले समाधान जिभीचे, तयाचे कान धरावे चरण, कैसी न यावी आठवण, जगन्नाथ वरला परिपूर्ण, हरिले भान जगताचे, तया चरणी माझे मस्तक, जो का त्रैलोक्याचा नायक, जेथे तो एक मी एक, पूजक भाव असे, जो यादव कुळी जन्मोनी स्पष्ट, गोकुळवासी जनांचे कष्ट, हरोणी केले संतुष्ट, संहारिले दुष्ट कंसादी, जेने केले कालिया मर्दन, शुद्ध केले यमुना जीवन, तया कृष्ण चरणी माझे नमन, लागले तान मनोभावे, तया कृष्णाचे करिता स्मरण, काळ जाय मनी दडपोन, क्षमा दया शांती येऊन, पावती समाधान ते ठाई, जैसा उदकावरी तरंग, पाहता पाहता पावे भंग, तैसा विघ्नांचा प्रसंग, निर्विघ्न सांग करीतसे, जैसी सागराची लहरी, येत जात एक सरी, तैसी संकटे नाना परी, येता निवारी गजवदन, तया गणपतीचे व्रत देख, आधी तिथी निर्णय एक, जो का होय सुखदायक, चालती सकळी खजयारिती, श्रावण कृष्ण माझारी, तृतीयायुक्त चतुर्थी अवधारी, चंद्रव्यापिनी असेल जरी, तरी व्रता ते करावे, दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी तिथी, असोनी पूर्वदिनी करीती, मात्र विद्या तयास म्हणती आहे शास्त्रमत तैसेची, दुसऱ्या दिनी पंचमी युक्त, चंद्रव्यापिनी चतुर्थी होता, तरी ते न करावे निश्चित, ऐसे शास्त्रात सांगितले, तया दिनी काय करावे, पुढे सांगती स्कंद भावे, ते श्रोते जनी ऐकावे, व्रताचरावे तया परी, ऋषी अवघे मिळून, प्रश्न करीती स्कंदा लागून, दरिद्र शोक कष्टनाशन, वैरीजन छळिताती, विद्या काही नसे जयासी, पुत्र न होय स्त्रियांसी, ऐशा दुःखे पीडा जनांसी, दूर कैशी होय सांगा, ऐसा ऋषीचा ऐकुनी प्रश्न, स्कंद पावला समाधान, जन कल्याण व्हावया लागून, तयासी वचन बोलतसे, सुखप्राप्ती भावी सकळिका, ऐसा उपाय सांगतो ऐका, संकष्टी व्रते गणनायका, भजता होय निर्विघ्न, यथा विधी तया व्रतासी, आचरिता भक्ती भावेसी, सकळ मनोरथ निश्चयसी, पूर्ण होतील तत्कालिक, हे व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत, संकटापासून व्हावया मुक्त, गांजिले जे का पंडुसुत, तयाद्भूत निवेदिले, पांडवासी धुती जिंकुनी, कौरवे धाडिले काननी, ते दुःख न साहे म्हणून, सांगे कानी धर्माच्या, धर्म भीमा अर्जुन नकुल, सहदेव द्रौपदी मिळून, सकळ व्रत चालविले अचळ, तेने तळमळ दूर होय, 12 वर्ष अरण्यवास, पुढे 1 वर्ष अज्ञातवास, तेथील हरावे संकटास, पुन्हा विपिनास न यावे, हा हेतू धरुणी मनी, करीते झाले व्रता लागुनी, श्रावणवद्य चतुर्थी दिनी, आरंभ करुणी चालविले, तया व्रते करुणी जाण, त्रयोदशाब्द पूर्ण नसोनी, पुनरपी अरण्य सेवन, गजानने जाण दूर केले, ऐसा व्रताचा महिमा जाण, कृष्णे सांगितला कोठून, ते करावे निवेदन, करविने श्रवण महाधी, मग ऋषीचा प्रश्न ऐकून, स्कंद सांगती तया लागून, पार्वतीस हेरंबापन काय करा कारण सांगतसे, कृतयुगी हिमनग बाळा, टाकोणी निघाला शिवभोळा, वियोगजन्य दुःख ज्वाळा, जाळील कळी काळा वाटतसे,
पार्वती झाली उदास, सोडील सर्व विलास, दृढ धरिले वैराग्यास, लिहिले प्राक्तन काय हे, पतीने का केला कोप, काय अन्य जन्मीचे पाप, उभे राहिले आपे आप, मज माय बाप कोण तारी, काय मी चुकले पतिव्रता धर्म, किंवा काही काढिले वर्म, किंवा चुकले स्वधर्म, अवघा धर्म चालविला, वचनाचा केला अनादर, ब्राह्मणा छळिले निर्धार, धरला होतानाचार, म्हणून मजवर कोप केला, काय भक्ता लागी छळिले, काय पूजे ते विध्वंसिले, काय गंगे ते निंदिले, नंदीसी ताडिले दंडाने, मुखाने नये रामनाम, अंगी थडाडला काम, ईश्वरी नाही ठेविले प्रेम, म्हणून सुखधाम हरपले, नाही केली देवपूजा, उच्छे दिले देवा द्विजा, तेने मनोभंग झाला माझा, म्हणून दुःख पावले, काय विधूची केली निंदा, पन्नगासी भोगविली आपदा, चिता भस्मले पनंगी सदा, हसले कदा तयासी, स्मशानी असे सदावास, गुंडाळिले व्याघ्रांबरास, जाळून टाकिले मदनास, धरिले वैराग्यास, म्हणून श्वशूर ग्रहासी वास केला, तेव्हा माय बाप बोलिला, म्हणून चिंते क्रोध आला, जाऊनी लपला कपाटी, ऐसे बदुनी वारंवार, नेत्री वाहे दुःख नीर, अंतरा माझी न टिके धीर, न सुचे व्यवहार करावया, आता सेवावे अरण्य, किंवा करावे देह पतन, किंवा तया लागी जाऊन घालून आसन बसावे, पवन आणि चंदन झोंबे अंगी अग्नी समान, विधुताप विदेहा लागून, दंड किरण माथ्यानीचा, वाटे मजला वैरी वसंत, सुमन सुवास उग्र भासत, कोकिळा स्वर करणी झोंबत, कर्कश काकवत दुःख देती, अग्नी माझी होमावा, काय कोठे पावू, पतिराय काय घडला, न कळे अन्याय काय उपाय करावा, धरणीवरी अंग टाकी कोण युक्ती सांगेल सखी, कैशी धुंडू चतुर्दश लोकी, हसतीन की मज लागी, ऐसी वियोग दुःखे करुण, पोळली अंतकरणी जाण, वैराग्य संपन्न तया लागून, केली कानन सेवा वया, वल्कले करुणी धारण, माथा जटा गुंडाळून, कुंकुम मळवट भरून, घालून आसनी बैसली, काही दिवस वायू भक्षणा, काही दिवस फळे सेवन, काही दिवस परणे जाण, सेवन दुर्वांचे, काही दिवस जलपान, काही दिवस कंदमूळ भक्षण, काही दिवस निराहार राहून, काही सेवन करीना, काही काळ ऊर्ध्व बाहू करून, काही दिवस पंचाग्नी साधन, काही दिवस उभे राहून, नाही शयन बहुकाल, ब्रह्मांडी प्राण नेऊन केले हठयोगाचे साधन, आकर्षण करुणी मन, इंद्रिय दमन भूसाळ, राजयोग साधने, निमग्न राही निश्चितीने, राम नाम मंत्रे करुणी कालवनी काढिला, अष्टांग योगाच्या साधने, देह झिजविला तपे करुणी, परी प्राणेश्चरा लागुनी, दया मणी नयेची, जो भक्तीचा भुकेला, भावे करुणी बांधला गेला, तो हिमन गजेला गी दुरावला, म्हणून झाला खेद चित्ती, आता काय करावा उपाय, कैसा भेटेल पतिराय, चिंता करुणी झिजली काय, झाली तन्मय वृत्ती ती, तपे करुणी देह तापला, तिन्ही लोकी कंप सुटला, इंद्र मना माझी दचकला, काय वर्तला अनर्थ, ऐसे तीव्र तप स्त्रीने केले, नाही कोठे ऐकिले, शंकर दर्शन नाही दिले, तरी खर्चिले घाटे ब्रह्मांड, तो पाहिला नारद मुनी, कुसती झाली तया लागुनी, पूजन केले स्वस्तमनी, लागली चरणी तयाच्या, विदुक्या माझी देव ऋषी, कुसता झाला पार्वतीसी, तुझी दशा कागे ऐसी, आली सवनी काय काजे, शरीर झाले जर्जर, सेविले कानन का कठोर, पंचवदनाचा पडिला विचार, सांगे उत्तर लवलाही, मग बोले शैलबाला, मी काही अपराध न केला, परीपतीचा वियोग झाला, उपाय मजला सांगे आता,
दरिद्रासी लाभला चिंतामणी मग हर्षण माय गगनी तैसे झाले माझे मने तुझ नयनी देखताची बहुकाल सेविले कानन तप केले अनुदिन परी मजला स्वामी अजून भेटून नयन निवविता आता यज्ञ काय करू मज सांगाची निर्धारू कोण्या कर्मे परात करू होईल साचारू प्राप्त होय ऐसे बोलता जगज्जननी तुचला विचार एक म्हणे गणपतीच्या व्रते करुणी पावेल सदनी शंकर ऐसे बोलता देघर्षी जगन्माता म्हणे सांग मजसी तो बोली मुनी तेसी गजाननासी पूजावे मग करुणी गणपती स्तवन आणिले मना माझे ध्यान चतुर्भुज रक्तवर्ण केले चिंतन तयाचे विशाल दोंडाची शोभा स्मरता संकटा सरसा ओभा मांड्या कर्दळीचा गाभा नयन शोभा पद्माव परी माथा शेंदूर शोभत रत्नजडित मुकुट झळकत पायी घागर्या घाजत येत नाचत झडकरी मग देऊनी अलिंगन संतोष विले तयाचे मन का माते सेविले कानन संकट कवन पडिले मने माती काय काजा कवने गांजिला देह तुझा का कैलासी धावा माझा सांगित गुजा मजपाशी ऐसे एकोणी वचनाते सांगे पार्वती तयाते पतीने त्यागिले माते सेविले विपिनाते तया लागे बहुत केले तपाचरण न सरे माझे पाप अजून वियोग दुःखे सरुण सुख संपादन न होय भेटी न होय माझी म्हणून यास केली तुझी आता प्राणपती होय राजे ऐसे आजी व्रत सांगे माझे व्रत संपादन करिता संकट जाय निरसून पूर्वी सांगितले तिथी प्रमाण मास पक्ष जाण सत्य तोची तया दिनी व्रतारंभ करिता भेटेल तुझ सांभ पूजा विधान हिरंभ करी अंबे संतोषे प्रातकाळी दंत धावन मग करुणी माझे स्मरण संकल्पे माते प्रार्थून व्रतस्थ जाण असावे आजी चंद्रोदय पर्यंत मी राहोनी उपोषित पूजन करीन एक चित्त भोजनी रत होईन पुढे ऐसी प्रार्थना करून अंगासी काळे तिळ लावून स्नान नित्य नेमे सारून उपोषित राहे जाण मग मोदक करावे एक विशती 5 अर्पावे देवाप्रती पाचाचे वायन ब्रह्मणा हाती सेवे निश्चिती शेषापन धातू पाषाण मृत्तिका जाण दयाची प्रतिमा करून गणपती नामे दयाचे स्थापन करील पावन सकळाते मग करावे आवाहन मनी आणोनी करावे ध्यान षोडशोपचारे पूजन सांग संपादन करावे अथर्व शीर्षाचे पाठ एक विशती करावे नीट अक्षरवटिका म्हणून स्पष्ट करावा संतुष्ट गजानन वस्त्र उप वस्त्रादी सकळ चंदन सिंदूर परिमळ रुई मंदार पुष्पे सकळ दुर्वा कोमळ अर्पाव्या मज दुर्वाची अतिप्रीती सहस्रनामे अर्पावे एकचित्ती जयाची असेल शुद्धमती तुची भक्ती करियसी धूपदीप नैवेद्य जाण मोदकादी करुणी पक्वान्न समर्पुणी उत्तरा पोषण करुणी अर्पावा तांबूल मग ठेवी दक्षिणा फळ प्रदक्षिणा मंत्र पुष्प सकळ चरणी ठेवी शिरकमळ भावे केवळ प्रार्थावे चंद्रोदय झाली आवरी मग विधूची पूजा करी अर्ध्य देऊनी त्रिवारी प्रार्थना करी विधूची मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणा लागून दक्षिणा तांबूल समर्पण करावे बंधन द्विजाते करुणी ब्राह्मण संतर्पणा पात्री बैसावे आपण ऐसे सांगून विधान केला गजानन स्वस्थाना विनायके सांगितले मातेसे प्रश्न विदित केले पांडवासी स्कंदे सांगितले ऋषीश्वरांसी पार्वती कल्याणासी सकळीक पार्वतीने केले व्रतासी मनी धरुणी निश्चयासी करिता पावली पतीसी स्कंदे ऋषीसी सांगितसे पाहता नयनी पंचवदन चरणी लागली जाऊन शिवे गिरिजा उचलून वामांकी बसवून स्तोषविती ऐसे व्रताचे महिमान
जाणती पंडू नंदन स्वये हिमनग जापन पावली समाधान पती संगे. हे व्रत जे कोणी करीती दारिद्र्य शोक दयांचे जाती. केले कष्ट फळ देती वैरी सोडिती वैरभाव. विद्या प्राप्त होईल जाना पूर्ण होईल मनोकामना. पुत्री पावेल संताना पीडित जना सुख होय. धन धान्य वृद्धी अमुक हरपोनी जाईल पापताप. करिता नाम मंत्राचा जप आपे आप मोक्ष लाधेल. जयाचा शास्त्रावरी विश्वास तोची होईल निर्दोष. शांती दयेने भरेल मानस क्षमा हृदयास उपजेल. असो आता हा पाल्हाळ अंगी असावे भक्तिबळ. कृपा करील गिरिजा बाळ श्रोती सकळ ऐकावे. श्री सकल विघ्न हरण गजाननार्पणमस्तु.